नमस्कार मित्रांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपल्या मुलांच्या शाळेचे म्हणजे शाळा सुरू होईल, त्याच्यासाठी शाळेची खरेदी वगैरे करायची होती. तर आपण शाळेने सांगितल्याप्रमाणे त्या दुकानात जाऊन मुलांच्या कपड्यांची खरेदी केली. तर मित्रांनो, तर आता माझ्या मुलीचा ड्रेस होता. तर त्यांची आहे हाफ पॅन्ट आणि टी शर्ट. तर आता हाफ पॅन्ट मार्केटमध्ये तिची प्राईस किती असेल? आता मी ऑनलाईन चेक केलं तर आहे 165, 155, 170, 175 एवढी दाखवते. पण मित्रांनो, दुकानामध्ये त्याच पॅन्टची किंमत 410 रुपये आहे. तर मित्रांनो, मी दुकानवाल्याला विचारलं, बाबा ह्याच्यात काय फरक आहे सांग. तर ते मला म्हणायला लागले, ह्याची क्वालिटी चांगली आहे, तुमची खूप दिवस टिकेल आणि त्याचं कापड चांगलं आहे. तर असं काही नाही मित्रांनो, ते जे मी ऑनलाईन बघितलं त्याचं कापड आणि याचं कापड सेम आहे. फक्त शाळेने काय केलंय, त्याच्या साईडला एक ब्ल्यू कलरची लाईन मारली, जी की मार्केटमध्ये तशी मिळत नाही. पण मित्रांनो, आता हे मला सांगा, असं लुबाडणं किती योग्य आहे? आता आमच्या वेळेस शाळेकडून असं होतं का, एक व्हाईट शर्ट ब्ल्यू पॅन्ट होती आणि आमच्या शाळेतून पहिलं सांगायचं का तुम्हाला जिथून वाटेल तिथून कापड घ्या, शिवून घ्या किंवा आयतं घ्या, तुम्हाला जसं परवडेल, जसं योग्य वाटेल तसं तुम्ही घ्या. पण आता मित्रांनो, तसं झालेलं नाही आहे. आता प्रायव्हेट शाळेने एवढा हे केलं आहे, टक्केवारी त्यातली 50% टक्केवारी तर मला वाटतं शाळेला जात असेल. त्या कपड्याची क्वालिटी नाही, त्या कपड्याचे एवढी प्राईस ठेवलेली आहे. एक ड्रेस मित्रांनो 1200 रुपयाला जाते. एवढं महाग कसं परवडेल एखाद्या गरीब घरातल्या कुटुंबाला? मला सांगा तुम्ही. आता शाळेची फी आहे 40,000 रुपये. त्याच्यानंतर ड्रेस पण त्यांच्या ह्याच्यातनीच घ्यायचा. ठीक आहे, त्यांच्या ह्याच्यातून घेऊ आपण, पण त्यांनी काहीतरी कमी ह्याच्यात दिला पाहिजे ना. बाहेर तेच कपडे कमी ह्याच्यात मिळत आहेत, पण यांच्या दुकानामध्ये सर्रास लूट करतायत. आता मित्रांनो, मला सांगा, एका शाळेमध्ये किती विद्यार्थी असतील? त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तर काही बोलत नाहीत, आपले गप्प घेत आहेत ते ड्रेस. पण हे योग्य नाही मित्रांनो. त्या एका ड्रेस मागे किती पैसे कमवत आहेत आणि किती लोकांना लुबडतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलाय. या व्हिडिओच्या एंडिंगला मी त्या ड्रेसचं बिल आणि त्या ड्रेसचे फोटो तुम्हाला पाठवणार आहे. शाळेचं नाव मुद्दाम घेणार नाही, कारण का शाळेचं नाव घेतले तर ते मुलांना त्रास वगैरे देतील, त्याच्यामुळे शाळेचं नाव घेत नाही. आणि इथलं प्रशासन पण एवढं काही हे नाही. आणि गव्हर्नमेंट शाळा तर काय शिक्षणाच्या लायकीची राहिलेलेच नाहीत. त्याच्यामध्ये कुठलीही मुलं काहीही, आणि शिक्षक पण चांगले नाही आहेत, मुलं तर शिकत नाही आहेत. आता पण इंग्लिश मिडियमला मुलांना टाकावं तर त्यांची फी भरपूर आहे आणि हे असं लुबडलं जातंय. तर काय करायचं मित्रांनो, सांगा तर तुम्हीच. हे असं कुठेतरी थांबलं पाहिजे. सरकारने याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आता तामिळनाडूमध्ये पण विजय थालापतीने मुलांसाठी शिक्षण फ्री केली. तिकडे नेपाळमध्ये गव्हर्नमेंट शाळांमध्येच शिकवायचं असं नियम झालेत. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये असे नियम का होत नाही आहेत? का असं काय असं एवढं हे आहे जे मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही एवढ्या अडचणी आणता, एवढ्या फी ठेवता? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठलं तरी म्हणजे हे सगळं थांबलं पाहिजे. ही अशी लूट आहे ना पालकांची, प्लीज थांबवली पाहिजे. काय आहे याच्यात, गोरगरिबांची मुलं तर शिकत नाही आहेत आणि त्यांना शिक्षण पण चांगलं मिळत नाही. प्रायव्हेटमध्ये शिक्षण घ्यावं तर फी खूप आहे, ते पण ते व्यवस्थित शिकवत नाही आहेत. आणि त्याने पण म्हणतात ट्युशन लावा, हे करा, ते करा, क्लासेस लावा. मग तुम्ही शाळेमध्ये एवढी फी घेता, एवढं सगळं घेता, तर मग कशाचे एवढे तुम्ही पैसे घेता आणि काय मुलांना तुम्ही काय शिकवता? तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर हे शिक्षण प्रत्येक मुलाला भेटलं पाहिजे. तर त्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे. सरकारने फ्री नाही पण 50% तरी त्याच्यावरती कपात करून ज्या मिडल क्लासला, लोअर क्लासला परवडेल अशी शाळेची फी ठेवली पाहिजे. शाळेंकडे प्रत्येक शाळेला विचारपूस केली पाहिजे, तुम्ही एवढी फी कशाची घेताय, काय घेता, कशासाठी घेता? ते असं सगळं थांबवलं पाहिजे मित्रांनो. आम्ही म्हणत नाही पूर्ण फ्री करा,
पण एवढी जी लूट चालली आहे, 1 लाख 1.5 लाख रुपये 50,000 फी आहे. एवढी फी कशासाठी घेत आहे? आता आम्ही पण शाळा शिकलोय. आमची तर 2 ते 3 हजार रुपयात पूर्ण शाळा होत होती. ह्यांचं एवढं शाळेला ड्रेस वेगळा, पीटीचा क्लासचा ड्रेस वेगळा, शूज वेगळे, बेल्ट वेगळा, परत प्रत्येक त्यांचे जे काही असतात म्हणजे आता शाळेचे काही काही असतात ना फंक्शन, त्या फंक्शनसाठी पैसे वेगळे, 150 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, ते पण ते वेगवेगळे घेतात. परत हे असं सगळीकडे लुटीच आहे ना ही. पुस्तकं पण त्यांच्याकडनंच घ्या. पुस्तकांची किमती पण 3-3.5 हजाराच्या वरती आहेत, जे मार्केटमध्ये या प्राईसचे पुस्तकच येत नाहीत. आणि सेकंड हँड पुस्तकं घ्यायची नाहीत, पुस्तकं आमच्याच शाळेतून घ्यायचं, हे कुठला नियम आहे? पहिलं आमच्या वेळेस असं होतं का? आम्ही कुठलीही सेकंड हँड पुस्तकं घेऊन आम्ही शिकलोय. पण आता असं का करतायत? का असं ह्याच्यावरती कोणच कठोर कारवाई करत नाही? ह्याच्यावरती काहीतरी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे ना. तर माझी प्रशासनाला पण विनंती आहे, शाळेच्या बाबतीत तुम्ही जरासं कठोर नियम लागू करा. प्रत्येक शाळेला जी एवढी फी घेत आहेत ती कुठेतरी कमी झाली पाहिजे आणि गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.